अय्यो, वेलकम जी वेलकम. वेलकम टू ज्योती तोंडारेस किचन. तर आज आपण बनवतोय कांदा भजी, खमंग आणि कुरकुरीत, तेही अगदी 5 मिनिटात. तर त्यासाठी मी घेतलेले आहेत 2 कांदे चिरून. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे मिरचीचा कूट, त्यानंतर कढीपत्त्याचा कूट, जिराचा कूट, थोडीशी हळद. आता आपण घेतलेला आहे ओवा. ओवा तसंच न टाकता तो थोडासा चोळून टाकायचा. याबद्दल मी एक टिपही देणार आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका. थोडंसं मीठ आणि आता टाकायचं त्याच्यामध्ये बेसन. बेसन व्यवस्थित मिक्स करायचं आणि हे मिश्रण 15 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं. साईडला यासाठी ठेवायचं कारण कांदा पाणी सोडतो आणि आपण जर अजून लगेच पाणी ॲड केलं तर ते जास्त पातळ होऊ शकतं. त्याच्यामुळे अगोदर 15 मिनिटे फक्त बेसन मिक्स करून ते साईडला ठेवायचं, म्हणजे कांद्याचं पाणी सुटलं की ते पातळ होत नाही नंतर. आता हे आपण 15 मिनिटं साईडला ठेवूयात. असे 15 मिनिटं झालेले आहेत. तर बघू शकता कांद्याने पाणी सोडलेलं आहे व बेसन ओलं झालेलं आहे. आता आपण ॲड करूयात पाणी. अजून थोडंसं बेसन, कारण बेसन कमी पडलं होतं. कांदा भजीमध्ये बेसन जास्त नाही ॲड करायचं, नाहीतर ती भजी फक्त बेसनाचीच होते, त्यात कांद्याची चवच लागत नाही. आता आपलं भज्याचं पीठ रेडी झालेलं आहे आणि आपण आता तळायला घेऊयात. एक एक करून भजी सोडायचे. भजी सोडताना तेल भाजू नये याची काळजी घ्यायची. भजी एक साईडने तळून झालेली आहेत. आता आपण त्याला उलटे करून घेऊयात. भजी हलवत राहायची म्हणजे ती करपत नाहीत. भजी तळत आहेत तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता दुसरी साईड तळून झालेली आहे. अजून थोडा वेळ मंद आचेवर ठेवूयात. भजी कधी पण हाय फ्लेमवर फक्त लाल करून नाही घ्यायची, ती आतनं कच्चीच राहते. त्याच्यामुळे थोडासा वेळ हाय फ्लेमवर आणि नंतर लो फ्लेमवर भजी व्यवस्थित तळायची, म्हणजे ती आतूनही व्यवस्थित शिजल्या जाते. आणि भजी जर कुरकुरीत करायची असेल तर बेसन एकदम कमी टाकायचं, आणि जर तुम्हाला अशी गोल छान भजी हवी असेल तर बेसन भरपूर प्रमाणात टाकायचं. तर अशा प्रकारे आपली भजी झालेली आहे रेडी. अँड द लास्ट वन इज टिप ऑफ द डे इज, जेव्हा पण तुम्ही ओवा टाकता तेव्हा एकतर त्याची पावडर करून टाकायची, नाहीतर तो हाताने चोळून टाकायचा. तर असंच घरगुती खात राहा आणि स्वस्त राहा.